नमस्कार सर्वांना, कसे आहात तुम्ही? मस्त असाल? आम्ही पण. तर मी आज पुन्हा एकदा नवीन ब्लॉग बनवत आहे. खूप दिवसांनी बनवला. मी माहेरी आली होती आणि हा बघा त्यांचं सगळं मठाचा आणि कोळदाचा पसरा पडलेला. तर एक जण घरी लागतो म्हणून मी आली होती. त्यांच्या घरचे कांदे निंदायची चालू होती, तर म्हणून मी आली होती तिथं. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे, खुशी इथं शाळेत आहे म्हणून. आणि दोघीजणी त्या घरी असतात, मग मुलींजवळ कोणी पाहिजेच असतं. आणि घरी सगळं एवढा पसारा म्हणून मी इथं आली होती. पण काय ना, मुलींसाठी माहेर काय असतं हे फक्त ज्यांना मुली आणि मुलींनाच माहीत असतं. ज्या लोकांना मुली नाहीत ना, त्यांना कधीच कळणार नाही माहेर काय असतं मुलींसाठी. लोक फक्त नावं ठेवायला असतात आणि तेच माझ्या बाबतीत करताय. पण ठेवू द्या, नावं ठेवणारे काय कामं असतात. तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये चिंचाचं झाड दाखवत होते, पण ते दिसलं नाही. नेमकं सूर्य त्याच बाजूने होतं, त्याच्यामध्ये पूर्ण स्पष्ट नाही दिसलं. तर बघा, या चहा प्यायला मी चहा पित होती आणि भूमीचं पण चालू होती की आज मला व्हिडिओत घे म्हणून. आणि त्यात माझा डोळा दुखत होता म्हणून मी समोरच्या कॅमेऱ्याने व्हिडिओ काढत नव्हती. भूमीचं भलतंच चालू. आज होता खुशीचा वाढदिवस, तर खुशीसाठी केक आणला होता. आणि मग केक कटिंग त्यांचं दुपारीच झालं, कारण भूमीला तर काही दम निघालं नाही केक बघितल्यावर. त्याच्यामुळे भूमीला असं झालं केव्हा खाईल मी.